तुमच्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स जर हरवले तर या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करू शकता? प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट जर हरवले तर तुम्ही 3 स्टेप फॉलो करू शकता. त्या म्हणजे अशा. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स हरवले असेल त्या दिवसाच्या जितक्या लवकर तुम्हाला लक्षात येते तेव्हा तुम्ही जाऊन FIR करू शकता पोलीस स्टेशनमध्ये जवळच्या, आणि त्यांना स्पष्टपणे सांगायचं की कुठून, कसं, कधी हे तुमचे डॉक्युमेंट्स हरवले आहेत म्हणून, आणि त्या FIR ची कॉपी घ्यायची. त्या FIR ची कॉपी घेतल्यानंतर काय करायचं? सेकंड स्टेप अशी म्हणते की ती FIR ची कॉपी घेऊन तुम्ही तुमच्या ॲडव्होकेटकडे जा. तुमच्या ॲडव्होकेटकडे गेल्यानंतर तुम्ही त्याचे एक पब्लिक नोटीस तयार करायला सांगा त्यांच्या लेटर हेडवर. ते पब्लिक नोटीस ते न्यूजपेपरमध्ये पब्लिश करतील आणि त्या ॲडव्हर्टाईजमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं असेल नोटीसमध्ये की या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटशी कोणीही छेडछाड केली असेल तर यूज किंवा मिसयूज करत असेल तर त्यासाठी तुमची जिम्मेदारी नसेल आणि ते प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स हरवले आहेत. तर हे स्पष्टपणे लक्षात येईल. आणि सपोज फ्युचरमध्ये एखादा कुठला दावा जर याच्यावरती झाला तर तुम्ही नक्की फायद्यामध्ये राहाल, कारण की तुम्ही याचा ऑलरेडी नोटीस दिलेला आहे पब्लिकली. तर याचा तुम्हाला फायदा नक्की होईल. थर्ड आणि लास्ट स्टेप अशी आहे की तुम्ही ती प्रॉपर्टी जिथे कुठे सिच्युएटेड असेल त्या प्रॉपर्टीच्या सिच्युएटेड एरियाच्या सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये एक फॉर्मल ऍप्लिकेशन दिली पाहिजे, असं सांगता की ते डॉक्युमेंट्स हरवले आहे आणि ती प्रॉपर्टी तुमच्या हदमध्ये येत असेल तर ही माहिती तुम्ही त्यांना कळवायची आणि बाय वे ऑफ ऍप्लिकेशन कळवायची असते. माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.